सुप्रभात मित्रांनो. चला रेडी झालो आहे, निघूया आज. आजचा आपला टार्गेट आहे शिमला. ब्रेकफास्ट झाला आहे. ब्रेकफास्ट आणायला काहीतरी खूप वेळ लागला, या लोकांनी काहीतरी इश्यू झाला होता त्यांचा, सो त्यामुळे जास्त वेळ लागला. आणि पूर्ण आज बॉडी पेन, 3 दिवसाची कंटिन्युअस राईड्स दिली आहेत. नॉट कंटिन्युअस, 3 दिवसाची राईड्स केल्यामुळे बॉडी पेन चालू आहे. काल दिल्लीतून आलो आहे, त्यामुळे सर्दी कसा लगेच पकडला आहे. लेट्स टार्गेट शिमला. शिमल्याला थांबू आणि नंतर मग उद्या शिमल्यावरून कल्पाला जाऊ. सो लेट्स गो. सामान रेडी आहे, बॅकपॅक आहे अँड एक बॅग ऑलरेडी खाली गेली आहे. निघूया, चला. भेटतो तुम्हाला बाईकवर. चल बाय. चला मित्रांनो, निघतो आता. ऑलमोस्ट 10-10:15 आले. हे हॉटेल आहे, इकडे थांबलो होतो. बेसिक हॉटेल आहे, थोडेसे रेट हाय आहेत, बट आय थिंक या एरियामध्ये हाय आहेत. आपली बाईक रेडी आहे, सेटअप रेडी आहे, ह्यांची सर्विस चांगली आहे, त्यामुळे यू कॅन ट्राय. हे म्हणजे ऑन द वे हायवेलाच आहे, आउटस्कटला आहे, सो यू कॅन ट्राय दॅट. अँड चला निघूया. चला मित्रांनो, निघालोय आणि ज्याचा भीती होती तेच चालू झालंय, विच इज पाऊस. लेट्स होप बारीकच असेल, तोपर्यंत आपण पुढे निघून जाऊ. कारण का जर पाऊस चालू झाला तर मग कॅमेरा आतमध्ये ठेवायला लागेल, कारण माझ्याकडे तसं काही सेटअप नाही आहे. मी जेणेकरून त्याला वॉटरप्रूफ करेन. सो इट्स स्प्रे. पाऊस मिळणार नाही आपल्याला जास्त, आणि then we'll go. बाकी माझं स्वतःचं मी रेडी घेऊन आलोय. रेन जॅकेट्स आहेत, रेन लायनर्स आहेत, सो दॅट आय कॅन मॅनेज, नॉट फॉर द कॅमेरा. पेट्रोल सध्या फुल आहे. कालच गोल गोल राऊंड मारून भरलं होतं, सो ते तरी सध्या फुल आहे. दिस इज पानीपत. पानीपत के गलियों में आजोबा रस्ता क्रॉस करतायत. ह्यांची पण टोपी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसारखीच आहे. दॅट इज स्ट्रेंज. मे बी गांधी टोपी असेल म्हणून. आय थिंक तो गोल्ड फिल्म दाखवते योग्य दाखवत होता. मी फुकटचं डोकं लावलं आणि मध्ये युटर्न मारला. आय थिंक पुढून युटर्न मारून प्रॉपरली या वरच्या ब्रिजवर घेऊन जात होता आणि मी हिरोगिरी करत. ठीक आहे, ओके. मॅपवर कधी विश्वास ठेवावा आणि कधी नाही इज अ चॅलेंज. सो आजचा टार्गेट शिमला. 5 तास दाखवत आहे, कम्प्लीट तर करायला पाहिजे, म्हणजे कम्प्लीट करणारच ऑब्व्हियसली. कल्पा विचार करत होतो, पण कल्पा इज ऑलमोस्ट 10 hours, म्हणजे रात्रीच्या 8 वाजणार आणि मला त्या रिजनमध्ये नाही चालवायचं. आणि नाही, आता कसं आहे, मेन ज्याच्यासाठी चाललो आहे, राईट, हिमालय पहाडो में, ते बघायला चाललोय. तर आपण शिमलापासून एन्जॉय करायला चालू करूया ही ट्रिप. सो विल हॉल्ट ॲट शिमला टुडे अँड देन टुमॉरो वी गो टू कल्पा, अँड देन डे आफ्टर टुमॉरो
we will go to चितकुल अँड सांगला. चितकुल सांगला इज ऑलमोस्ट 65 किलोमीटर आय थिंक. एक दोन दिवसात आपण करू तो, म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येऊ. दॅट इज मोर लाईक अ फिरणं ट्रिप रादर दॅन बाईकिंग ट्रिप. त्यावेळी स्पीड नाही करणार आहोत आपण, कारण का रिटर्नही जायचं आहे आणि ज्या स्पीडने मी गाडी चालवतो, आय थिंक आय नीड सम मोर डेज टू कवर दिस डिस्टन्स. सो येस, दॅट इज वॉट द प्लॅन इज. बघूया कसं एक्झिक्यूट होतोय. चला हे ट्रॅफिक संपवतो आणि आपण मग पुन्हा चालू करूया. अशी चुकून म्हणजे जो दाखवला होता घ्यायला पाहिजे होता, पण त्याने काही जास्त फरक पडलेला वाटत नाही मला. गुगल मॅप दाखवतो 5-10 मिनिटाचा फरक पडला असतो. नाव अगेन वी आर बॅक टू दॅट रोड. इट्स मोर लाईक हा जो रोड आहे या मध्ये मध्ये एक्झिट आहे, त्यामुळे जर तुम्ही तो एक्झिट मिस केलात तर मग पुढच्या एक्झिटच्या वेळेला सिमिलर टू आपला वारज्याचा जो रस्ता आहे, जर तो ब्रिज तुम्ही घेतलात तर तुम्हाला पुढचा ब्रिज उतरल्याशिवाय ऑप्शन मिळत नाही. सिमिलर टू दॅट असं आहे. त्यामुळे सांभाळावं लागतं तेवढंच. आज ढगाळ वातावरण आहे. होपफुली वरती पाऊस नसायला पाहिजे. तर इथे ढगाळ तर तिकडे पाऊस असणारच आहे, आणि जर पाऊस असणार तर कॅमेरा आतमध्ये जाणार. बघूया पुढचं पुढे बघू. हे राव खूप चुकीचं आहे यार. ऑल द वे लेफ्टला जावं लागतं बाईकवाल्यांना. आय नो वी आर नॉट पेईंग फॉर दिस, बट कम ऑन, एक राईटला तर ठेवा, एकदम राईटची लेन, जेणेकरून आम्ही तिकडून निघू. ऑलरेडी पेईंग टॅक्स बाईक विकत घेताना. हा, आणि मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे. ज्याची भीती होती ते थोडं साईडला लावून रेनवेअर घालावे लागते. वाटत नाही चालू राहील म्हणून जास्त वेळ. बघू, एक 5 मिनिट गाडी चालून बघू असेल तर. पुढे सगळा बदलेला दिसतोय. तर हो, शिंद्याला माझ्या मते आपल्याला पाऊस नाही लागला. सो बघू. बस पेट्रोलसाठी थांबलो होतो, टॉपअप केलं, पुन्हा थांबायची गरज. आणि बाईक बघा, ते खरं रूप दिसायला पाहिजे बाईकचं, ते दिसतंय पावसामध्ये. येस, चला चालू करूया. कॅमेरा सेटअप लावत नाही आहे, पुन्हा पावसाचं लक्षणं तर दिसत आहेत. इथे नाही आहे सध्या, लक्षणं तर दिसत आहेत पावसाची. नमस्कार मित्रांनो, शिमलेला ऑन द वे आहे अजूनही. घाट चढायला चालू केलं आहे आणि वेदर काय मस्त झालं आहे. हे बघा, आता एक शिमल्याचा डोंगर उतरून जेव्हा दुसरा चालू झाला तेव्हा इकडे बघा, एक थेंब पाऊस नाही पडलाय. एक थेंब म्हणजे एक थेंब नाही पडलाय.
And look at these views, guys. This is awesome. मगासपासून खूप व्ह्यूज मिस केले. करणार काय, पावसाचं असल्यामुळे कॅमेरा काढू शकत नव्हतो, पण आता काढलाय कॅमेरा. होपफुली काहीतरी व्ह्यूज मिळतील. अजून स्टील शिमला 40 किलोमीटर आहे. आपण एक पोचू तासाभरात. बट वसूल ट्रिप आहे. खूप दिवसांनी एवढ्या पावसात गाडी चालवली, आणि ती पण डोंगरात, घाटामध्ये. मजा आली. शिमला फक्त 30 किलोमीटर. होपफुली जर असंच वेदर असेल विदाऊट पावसाचं, तर उद्या आपल्याला कल्पना जाता येईल. Let's keep our finger crossed. आईचं गावात एक कुत्रे पण ना. This is NH05. Wow. Look at that road, guys. Wow. हा इको पॉइंट होता. हिमाचल परिवहन. थोडासा अमाऊंट जावं लागतंय. लिटरली सिंगल लाईन रोड आहे, आणि हे आपले बसवाले वडिलांचा रस्ता असल्यासारखे चालवत आहेत. Look at these cows, guys. This is awesome. किती उंच वर आलो आपण. काय बांधल्यावरती एवढं तुम्हाला कदाचित दिसणार नाही. अख्ख्या डोंगरावर काहीतरी फ्लॅट असं दिसतंय, लाईन मारल्यासारखं. बोट पायाची गारठ्याला लागलेत. लॉजिक समजत नाही. प्रॉपर लेदर शूज आहेत, एवढे जाड लेदर आहे, तर थंडी लागते कुठून. हाताच्या ग्लोव्ह साठी मी काय काय जुगाड केलेत काय सांगू तरी बेटर. अँड वेलकम टू शिमला. आणि ह्याने बघा पूर्ण फ्रेमची वाट लागली. चला, आपलं सर्वात महत्वाचं काम
हॉटेल शोधायचं. ते शोधूया. Look at the view. शिमलाचा. वाव. तर सध्या शिमल्याला पोचलो. 6:15 पोचलो होतो शिमल्याला. आणि तेव्हापासून पाऊस चालू झाला इकडे. बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं फिरायला, पण वाटत नाही. आणि थंडी बघा, करंटली 9 आहे टेम्परेचर. आणि दिस इज माय हॉटेल, बट रिअली नाईस हॉटेल. आमच्या दीप भाऊने आम्हाला सजेस्ट केलं होतं. आणि ही आपली राही, ही आपली राही आहे. हे व्हॉट्सअप तुमचं शिमला. नाव द प्रॉब्लेम इज थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. जर उद्या पण जर पाऊस असेल तर मग मला तिथे राहावं लागेल. कल्पा. आणि तसे कंटिन्यू 5 दिवस राईड केले, त्यामुळे अंग दुखायला लागलं आहे. आय थिंक आय टेक उद्या ब्रेक घेईन. तसंही मला ब्रेकचं, गाडीच्या ब्रेकचं काम करायचं आहे. सो इकडे आहे शिमल्यामध्ये रॉयल एनफिल्डचं सर्व्हिस सेंटर, तिकडे जाऊन विचारतो त्याला. आणि बघूया उद्याचा सकाळचा दिवस कसा असेल ते उद्या सकाळी ठरवूया. ओके. आता जरा जाऊन आराम करतो. ॲक्च्युली जायचं होतं बाहेर, पण आता आराम करावं लागेल कंपल्सरी. बरंच काम आहे. सगळे चिखलाने माखले आहेत, दोन्ही बॅगा आणि कपडे. सो ते जरा सॉर्ट करतो, वेळ आहे तर. आणि आज जरा लवकर झोपतो. चला, बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सुप्रभात फ्रॉम शिमला. जस्ट ब्रेकफास्ट ऑर्डर केला. आज बऱ्याच दिवसांनी चांगला झोपलो. आज काय नाही, आज रेस्ट डे आहे. आणि तसाही दिवसभर सकाळपासून पाऊस चालू आहे, त्यामुळे रिस्क घेण्यात काही अर्थ नव्हती. अदरवाईज ओरिजिनल प्लॅन की कल्पना जाऊन 2-3 दिवस तिकडे थांबायचं. इन्स्टेड इकडे 1 दिवस थांबू, तिकडे 1 दिवस कमी थांबू, त्या हिशोबाने आलो. सध्या तरी ब्रेकफास्ट करतो आहे, ब्रेड ऑमलेट, कॉफ़ी. एंड आई जस्ट वॉन्टेड टू शो यू द व्यू. ये देखिए, दिस इज शिमला. सो लेट्स फिनिश द ब्रेकफास्ट. रॉयल एनफिल्ड शिमल्याला मला फोन करायचा आहे पुन्हा एकदा. बघायचं आहे मला पार्ट्स अवेलेबल आहेत की नाहीत. आणि आज जरा मार्केटमध्ये 2-4 गोष्टी घ्यायच्या आहेत. सॉक्स, आय जस्ट रिअलाइज गरम सॉक्स लागतील. आणि अजून एक थर्मल वेअर लागेल. आणि प्लस रेन ग्लोव्ज जे नव्हते आपल्याकडे. सो चला, ब्रेकफास्ट संपलो, बाहेर जाऊया. आज थोडं शिमला फिरूया. ओके. काय मस्त नजारा आहे. ढग सगळे आलेत खाली. अँड दिस इज स्टिल अ डिस्ट्रिक्ट शिमला. मेन जे शिमला टाऊन आहे ते अजून वर आहे, 1-7 किलोमीटर. बट लुक ॲट द व्ह्यूज गाईज.
दिस इज ऑसम. जस्ट आरीच्या सर्व्हिस सेंटरला आलो इकडे ब्रेक पॅड चेंज करायला. लकीली इथं ब्रेक पॅड आहेत सो चेंज करतो आहे. सर्व्हिस सेंटरचं लोकेशन दाखवायचं होतं तुम्हाला. जस्ट वॉन्ट टू शो यू दॅट लोकेशन. लुक ॲट दिस ब्युटिफुल लोकेशन. नमस्कार मित्रांनो. 4:45 वाजले आणि जस्ट फिनिशिंग माय लंच. रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये थोडा वेळ लागला त्यामुळे लेट झालो. आणि मग जस्ट पाऊस नसल्यामुळे जस्ट गाडी घेऊन जरा पुढे गेलो होतो सिटी बघायला. म्हणजे ते येताना कॅफे 1031 दिसलं. इव्हेंच्युअली इट इज व्हेरी फेमस ओव्हर हिअर. आपली आईस हॉकी जी टीम आहे त्यांच्यापैकी कोणीतरी हे ओपन केलं कॅफे. व्हेरी नाईस कॅफे. फूड क्वालिटी खूप चांगली आहे, सर्व्हिस खूप चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्याच्यासाठी आपण इकडे येतो ते म्हणजे व्ह्यू. तुम्ही बघाच. हे जे समोर आहे ते मेन सिमला सिटी आहे. व्हेरी नाईस ॲम्बियन्स. हे जेवण आणलं आहे पंजाबी टाईप आहे. काहीतरी चिकन नान कुलचा आणि त्याची ग्रेव्हीचा कॉम्बो आणि सूप मागवलं होतं. व्हेरी गुड क्वालिटी. बट दिस इज वॉट इट इज वर्थ फॉर. व्ह्यू ऑन जेवण.